आणि यापुढची बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमध्ये गावाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचा वाद चांगलाच विकोपाला गेला। हजारोंच्या संख्येनं बौद्ध बांधव आज सकाळी गाव सोडून मुंबईच्या दिशेने रवाना झाले। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वार लावण्यावरनं दोन गट आमने-सामने आले। गावात सध्या संचारबंदी आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात आहे। आज सकाळी गावकऱ्यांनी गाव सोडले आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर या ठिकाणी प्रवेशद्वारावरून जे वाद पेटलेला आहे ते आता विकोपाला गेलेला आहे। आंबेडकरचे अनुयायी हे हजारोंच्या संख्येने अमरावतीच्या दिशेने कूच करत आहे आणि अमरावतीमध्ये जर जिल्हाधिकाऱ्याने जर प्रवेशद्वाराचा जर तोडगा काढला नाही तर त्या ठिकाणावरून थेट मुंबईच्या दिशेने हे सगळे अनुयायी रवाना होणार। आपल्यासोबत काही अनुयायी आपण त्यांच्याशी बोलूया, नेमकं काय झालेलं आहे वाद। प्रवेशद्वार लावण्याचा ठराव ग्रामपंचायतनं पास केला होता, पण ग्रामपंचायतनं तो ठराव दिल्यानंतर NOC सर्व दिल्यानंतरही अजूनपर्यंत त्या ठरावाला विरोध करण्यात आला आणि जो ठराव झालेला आहे तो ठराव पास व्हावा याकरिता बरेच वेळा बैठका घेतल्या तरी पण झाला नाही। तरी आज कलेक्टर ऑफिस आयुक्तालयामध्ये सर्वजण आम्ही निघालेलो आहोत आणि आम्हाला जर तिथं न्याय मिळाला नाही तर आम्ही तिथं बसणार आहोत आणि पुढचं मार्गदर्शन काय करायचं ते आम्ही ठरवणार आहोत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराला त्यांनी विरोध केलेला आहे आणि आमच्यावर बहिष्कार टाकल्यामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव त्यांच्या पोटामध्ये खुपतंय, म्हणून आम्ही गाव सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत आम्हा दलितांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा असाच सुरू ठेवू। हा सरकारला, इथल्या स्थानिक प्रशासनाला हा आमचा इशारा आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गाव सोडलेलं गावात जाणार नाही नाही नाही। आपण बघितलं की जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आता अमरावती गाठू आणि अमरावतीवरून जर न्याय मिळाला नाही तर थेट मुंबईच्या दिशेने रवाना होऊ असा इशारा सुद्धा जिल्हा प्रशासनाने या आंबेडकर अनुयायांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण, ABP माझा, दर्यापूर, अमरावती। यांनी 30 एकला कच्चा गेट आणला आणि उभं करून ठेवला। तर काहीच गावात कुठल्याच प्रकारचे वादविवाद नव्हता, कुठलाच नव्हता। परवानग्या मिळवा, गेट बांधा, पण यांनी 30 एकला ते लावलं आणि त्याच्यानंतर लावल्यानंतर गावातून समजा आपण परवानग्या दिल्या 14/3ला इथं 14/2ला इथं समजा पोलीस तपा आला, एवढे पोलीसला कोणी ऐकलं नाही, काढूनही दिलं गेट आणि 3/2ला पण कमेंटमेंट झाली का आमचं काहीच म्हणणं नाही आहे की बा ते कमेंटमेंट आमच्या ग्रामपंचायतला आहे, सगळी त्यांच्या सह्या आहे, आमच्या सह्या आहे, परंतु ते ऐकायलाच तयार नाही। त्यामुळे ते सगळं वातावरण असं थोडंसं फिरलं ते थोडं आणि अशा प्रकारे हा प्रकार घडला। आम्ही आजही निघून गेलो नाही त्याच्यातून। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।